नमस्कार मंडळी, कशा आहात सगळेजण. तर आज आहे संडे आणि एव्हरी संडे मी काही ना काहीतरी स्पेशल घरात बनवत असतो. हे तर तुम्हाला माहिती आहे, कारण माझं असं ठाम मत आहे की संडे ही प्रत्येकाची हक्काची सुट्टी आहे आणि घरातल्या बायकांना सुद्धा ती सुट्टी दिलीच पाहिजे. आणि त्यासाठीच माझा हा छोटासा प्रयत्न असतो स्वयंपाकघरात एव्हरी संडे. तर आज मी स्पेशल असा मेनू बनवणार आहे संडेसाठी. दुपारच्या जेवणाची इकडे तयारी चालू आहे. दुपारच्या जेवणासाठी खास असं काहीतरी बनवायची तयारी चालू आहे. तर सगळ्यात पहिले तर मी बनवली सगळ्यांची फेवरेट अशी मस्त पनीरची ग्रेव्हीवाली भाजी. आता याला तुम्ही पनीर टिक्का किंवा पनीर मसाला काहीही म्हणू शकता. त्यानंतर मग मी बनवला दाल फ्राय. आता दाल फ्राय आणि जिरा राईस मला बनवायचा होता, पण सगळ्यांना इंद्रायणी भात खायचा होता म्हणून इंद्रायणी राईस बनवला. मस्त दुपारी सगळ्यांचं फेवरेट असं जेवण त्यांना बनवून दिल्यानंतर दुपारी एक छोटीशी झोप काढली आणि त्यानंतर मग संध्याकाळी मी या 2 स्पेशल रेसिपीज बनवायला घेतल्या आहेत. त्यातली ही पहिली रेसिपी आहे, ज्याच्यासाठी मी हा रवा भाजतोय. तर रवा भाजून मी बनवलेल्या आहेत मस्त अशा खुसखुशीत रव्याच्या वड्या. आता आमच्याकडे याला साखरपणाची वडी म्हणतात. तुम्ही याला काय म्हणता हे मला कमेंट करून नक्की सांगा. वडी बनवून झाल्यानंतर मी इकडे भाजायला घेतलं आहे बेसन, कारण आज आपल्याला बेसनाचे लाडूसुद्धा बनवायचे आहेत. आता बेसनाचे लाडू बनवायला किती मेहनत लागते हे तुम्हाला माहिती आहे. माझा हात अक्षरशः दुखून आला होता, त्यामुळे मग प्रियंकाला माझी थोडीशी दया आली आणि तिनेसुद्धा मला बेसन भाजायला मदत केली. मस्त बेसन भाजून झाल्यानंतर इकडे लाडू बनवायची तयारी चालू आहे. आता आय नो की तुम्हाला या सगळ्या रेसिपीज हव्या असतील, तर त्यासाठी आज आपल्या यूट्यूब चॅनलवरती ठीक 12:30 वाजता एक मोठा ब्लॉग येणार आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. आता हे सगळे घाट कशासाठी घातले होते माहिती आहे, कारण बेसनाचा जो लाडू आहे तो ज्योतीला खाण्याचं क्रेविंग होत होतं 2 दिवस झाले, कारण ती प्रेग्नेंट आहे म्हणून लाडक्या बहिणीसाठी हा सगळा घाट. आता लाडवाची सुरुवात जरी मी केली असली तरी तुम्ही बघितलं प्रियंकाने तो लाडूचा शेवट केलेला आहे आणि छान असा देवाला नैवेद्य दाखवून संडे मस्त सेलिब्रेट झालेला आहे. या संडेला तुम्ही काय स्पेशल बनवलं होतं तुमच्या घरातल्यांसाठी हे मला कमेंट करून नक्की सांगा. चला आता भेटूया उद्या. बाय बाय.